गायब झालं असेल तर मग सामान्य माणसं गायब झाली तर आश्चर्यच नाही. म्हणजे पोलीस डिपार्टमेंटनीच पळवलेलं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. त्याला इतर कोणीच पळवलेलं नाही, पोलीस डिपार्टमेंटनीच पळवलेलं आहे आणि कोकाटेनं असणाऱ्या पोलिसांनीच लपवलेलं आहे आणि ते मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरनं लपवलेलं आहे अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे असं सरकार कोर्टालाही मानत नाही, न्यायही मानत नाही अशी असणारी परिस्थिती. ते वाचवण्याचा प्रयत्न कोकाटेंना होतो का? कारण राजीनाम्याची मागणी या आधी घेतला गेला. एक असं आहे की एकदा तुम्हाला 2 वर्षाची शिक्षा झाली तर तुमचा मताचा अधिकार पहिल्यांदा सस्पेंड होतो आणि कायदा असा म्हणतो की ज्याला 2 वर्षाची शिक्षा झालेली आहे त्याला आमदार, खासदार किंवा नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद असेल याचं सदस्य राहता येत नाही. तेव्हा कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी. त्यांचीसुद्धा एक केस नागपूर कोर्टामध्ये चाललेली आहे. तेव्हा त्यांनी या दोन्ही केसेस लिंक करू नये अशी फक्त माझी विनंती आहे. ठरलं होतं असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहे का मुख्यमंत्र्यांना अशा पद्धतीचं वक्तव्य सिंदूरच्या नंतर सिंदूरचं आहे ते सिंदूरबद्दल पहिले ते आज सांगितलं की पहिले 2 दिवस आमचे अत्यंत कठीण गेले त्याच्यामध्ये, पण 2 दिवसानंतर आम्ही असं सगळ्या परिस्थितीवरती ताबा मिळवला. आणि म्हणजे सगळेजण जे आहात ते पॉलिटिकल पत्रकार आहात असं मला वाटत नाही, जे मुंबईतले असेल, दिल्लीतले असेल. त्याचं कारण असं आहे की मध्यंतरी आर्मी चीफ यांनी एका युनिव्हर्सिटीमध्ये असताना भाषण करत असताना त्यांनी असं सांगितलं की चायना इज आवर एनिमी. आणि मोदी आपण असताना जर बघितलं तर मोदी असं म्हणाले की चायना आमचे मित्र आहेत. 70 वर्षाच्या या राजकारणामध्ये पहिल्यांदा मी असताना पाहिलं की सिव्हिलियन गव्हर्नमेंट आणि आर्मी या दोघांमधला चायनावरनं मतभेद उघडपणे आलेला आहे. माझ्या अंदाजानं हा फार मोठा सिरियस इश्यू आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. तुमच्या सगळ्या चॅनलच्या मालकांना माझं असणारं आव्हान आहे की तुम्हाला कोणी जेलमध्ये टाकणार नाही. तेव्हा मालकाने असणारं खाली मेसेज द्यावा याच्यावरती सिव्हिलियन गव्हर्नमेंटची एक भूमिका चायना संदर्भात आहे, आरपीची दुसरी भूमिका आहे. तेव्हा यावरती सामान्य माणसांचं मतदान काही आहे, लोकांचं काही आहे, त्याच्यावरती ओपन डिबेट हा झाला पाहिजे असं मला वाटतं. त्याला जेणेकरून सामान्य माणसाला सुद्धा ज्याला आपल्याला म्हणता येईल की काही गोष्टी आम्ही बोलू शकत नाही. माझं म्हणणं आहे पृथ्वीराजनी सुद्धा पाळावं असं माझी इच्छा आहे. त्याला शेवटी सरकार कोणाचं जरी असलं तरी देश हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. प्रत्येकजण राजकारणामध्ये असल्यामुळे त्यांची स्वतःची असणारी सोर्सेस असतात. अधिकृत माहिती आपल्या सगळ्यांना मिळत असते, म्हणून ही देशाच्या हिताची आहे की नाही हे बघून आपल्याला असणारं त्याच्यावर वक्तव्य करावं लागतं. म्हणून आपल्या सगळ्या मालकांनी हा एक ओपन डिबेट, कारण शेवटी ज्या भाषेमध्ये असणारं आर्मी चीफ मी मांडतो ती मला जरा गंभीर वाटतं. या संदर्भात मात्र आपण स्पष्ट भूमिका मांडताना दिसत नाहीये. काही चर्चा होणार आहे किंवा नाही आहे? आपली शेअरिंग जास्त ते त्याच्यामध्ये असणारं आहे की मुंबई कमिटी आमची जी आहे ते अधिकार आम्ही मुंबई कमिटीला दिलेले आहेत. तेव्हा मुंबई कमिटी जो निर्णय घेईल त्या निर्णयाच्या पाठीमागे पक्ष राहील. मला वाटतं BJP आम्ही आता एकनाथ शिंदेबरोबर बसलो, पण अजित पवारांबरोबर बसलेलो नाही असं जे काही करतं
त्याच्यामधून मुंबईतला तो एकनाथ शिंदेचा जो ग्रुप आहे, जे काही मला मुंबई कमिटीकडून असताना माहिती मिळालेली आहे, तर त्यांनी असताना त्यांना निरोप दिलेला आहे की तुम्ही काही करू नका, जरा थांबा. त्याच्यामुळे असताना मुंबईकरांना विचारलं काय काढते, म्हटलं आम्ही अजून एक 4-5 दिवस थांबणार आहोत. त्याच्यामुळे आत्ताच्या याच्यामध्ये परिस्थिती फार फ्लूइड आहे असं मी म्हणेन. ठामपणे काहीच सांगता येत नाही. भाजप सोडून थोडक्यात सगळ्या पक्षांना चर्चेची दारं तुम्ही रिकामं ठेवलेली आहेत असं म्हणायचं का? आम्ही सरळ म्हटलेलं आहे तुम्हाला की मागच्या वेळेस नगरपालिकेमध्ये BJP सोडून उरलेल्या सगळ्यांबरोबर आम्ही बसलोच आहोत. त्याच्यामुळे या कॉर्पोरेशन 29 कॉर्पोरेशन जे आहेत ते 29 कॉर्पोरेशनमध्ये तेच होणार आहे. भाजप सोडून ते खालच्या स्तरावर ते आम्ही काहीच डिक्टेट करत नाही. भाजप सोडून कोणत्याही पक्ष होता मुंबईसारखी